नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय-बी म्हणजे इंटेलिजंट ब्युरो गुप्तचर विभागामध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत. त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि जर का फॉर्म ऑफलाईन असेल, ऑफलाईन फॉर्म कसा भरावा आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना इत्यादी गोष्टी उपलब्ध असतात. जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा. सो मित्रांनो, ही इंटेलिजंट ब्युरोची एम-टी-एस पदाची पी-डी-एफ आहे. ही पी-डी-एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी आपण थोडक्यात जाहिरात संबंधित माहिती पाहूया. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. जर का तुम्हाला काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. या ठिकाणी पाहताय की पदाचे नाव आहे एम-टी-एस म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ जनरल एक्झाम 2025. 2025ची ही यादी असून आता सध्याच ही यादी सुरू झालेली आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहताय की या ठिकाणी जे सब डिस्ट्रिक्ट इंटेलिजन्स ब्युरो आहे, त्याच्या कास्ट वाईज जागा दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही पहिला कॉलम पाहत की आगरतळा या ठिकाणी ओपनच्या 2 जागा आहेत, ओबीसीच्या जागा नाही आहेत, एस-सीची 1 आहे, एस-टीच्या 2 आहेत, ई-डब्ल्यू-एचची 1 आहे आणि अशा एकूण टोटल जागा 6 आहेत आगरतळाला. अशा मित्रांनो या ठिकाणी भरपूर डिव्हिजन दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी शेवटलं डिव्हिजन आहे विजयवाडा. या ठिकाणी विजयवाडामध्ये ओपनची 1 आहे, एस-टीचे त्यानंतर 0, एस-सीच्या 2 अशा प्रकारे एकूण 3 जागेसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे. म्हणजे एकूण जागा मित्रांनो या ठिकाणी 362 मोठ्या प्रमाणात जाहिरात निघालेली असून जर का तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही इकडे मुंबईमध्ये जर का अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी ओपनच्या जागा आहेत. मुंबई विभागातनी 10 त्याचप्रमाणे नागपूर विभागातनी ओपनच्या जागा 0 आहेत आणि ओबीसीच्या जागा मुंबई विभागातनी 4 आहेत आणि नागपूरमध्ये 1 आहे. एस-सीची मुंबई विभागात 4 आहेत. नागपूरची 1 पण जागा नाही. एस-सीमध्ये त्याचप्रमाणे एस-टीची 1 आहे. नागपुरातनी 0 आहेत. ई-डब्ल्यू-एसमध्ये मुंबईमध्ये 3 आहेत. नागपूरमध्ये 1 आहेत आणि अशा एकूण मित्रांनो मुंबईमध्ये 22 जागा आहेत आणि नागपूरमध्ये 2 अशा प्रकारे या ठिकाणी नागपूर आणि मुंबईचा कॉलम या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर हे एक्झाम पॅटर्न आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. याचा स्क्रीनशॉट काढायचा त्याचप्रमाणे या ठिकाणी एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. मित्रांनो मी या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे सांगत असून कारण की आपल्याला ऑनलाईन फॉर्मसुद्धा पुढे भरायचा आहे त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला पी-डी-एफ डाउनलोड करून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहताय की हे जे दिलेलं आहे ते एक्झाम सेंटर आहेत. आपल्या झोन वाईज जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरसाल त्यावेळेस या ठिकाणी ते एक्झाम सेंटर वगैरे तुम्हाला निवडायचं आहे. जर का तुम्ही एक्झाम सेंटर नाही निवडले, जर का ऑप्शन नाही आले, तरी तुम्हाला या ठिकाणी विभागावाईज सेंटर दिले जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अजून महत्त्वाचे अ, मुद्दा म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झालेली असून 22/11/2025ला ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेला आहे आणि याची लास्ट तारीख आहे 14 डिसेंबर 2025 रात्री 12च्या पर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचप्रमाणे लास्ट सबमिशन ॲप्लिकेशन फीस थॉट एस-बी-आय चलनमार्फत 16/12/2025 पर्यंत तुम्ही बँकिंगचे तास वगळता या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन चलान करू शकता. म्हणजे 22 तारखेला 22 नोव्हेंबरला फॉर्म अर्ज सुरू झालेले असून 14 डिसेंबर म्हणजे 14/12ला याची लास्ट तारीख आहे. लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे जर तुम्ही 10वी पास असाल तर.
त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहताय की एकूण जागा आहेत 362 मोठ्या प्रमाणात जागा असून पदाचे नाव आहे मल्टीटास्किंग स्टाफ जनरल. याच्या 662 पदासाठी जाहिरात निघालेली आहे. त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. 10वी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. 10वी पास असणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वयाची अट आहे 14 डिसेंबर 2025ला 18 वर्षे पूर्ण असावे 25 वर्षापर्यंत. परंतु जर का तुम्ही एस-सी-एस-टीला कास्टमध्ये असाल, एस-सी-एस-टीला 5 वर्ष सूट आहे आणि ओ-बी-सीला 3 वर्ष. अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा कॅटेगरी आहे 25+5 एस-सीला आणि 25+3 ओ-बी-सीला वयामध्ये सूट आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत राहणार आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही ऑल पदासाठी अप्लाय होऊ शकता. म्हणजे झोन वाईज तुम्ही अप्लाय करू शकत नाही, तर तुम्हाला या या ठिकाणी ऑल कास्टसाठी म्हणजे ऑल डिव्हिजनला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर याचं ऑनलाईन मोड आहे मी सांगितल्याप्रमाणे आणि याला फी स्ट्रक्चर आहे. जनरल आणि ओ-बी-सी ई-डब्ल्यू-एसला 650, एस-सी-एस-टी, एक्समॅन आणि महिला 550. या ठिकाणी महिला ऑल कास्टच्या महिला आहेत. अ, जर का तुम्ही ओ-बी-सी महिला असाल तर तुम्हाला ₹550 चलन फाडायची आहे. परंतु पुरुषांसाठी ₹650 चलन फाडायचे आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे ही महत्त्वाची पी-डी-एफ असून आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया. मित्रांनो हे ऑनलाईन भरण्याचे इंटेलिजमिलचे रिक्रुटमेंट पोर्टल आहे. याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिली आहे. जर का तुम्हाला लिंक वगैरे माहीत नसेल तर. या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही यांच्या वेबसाईट आल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही रजिस्ट्रेशन आणि लॉग इनचे 2 ऑप्शन पाहत आहेत. तुम्हाला सर्वप्रथम फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे पेज लोडिंग झाल्यावर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनचे टॅब या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम ॲप्लिकंट फुल नेम म्हणजे कॅन्डिडेटचे फुल नेम तुम्हाला या पहिल्या कॉलममध्ये टाकायचं आहे. या ठिकाणी नाव टाकताना तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर किंवा 10वीच्या बोसोटीवर ज्याप्रमाणे नाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला नाव टाईप करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहता की नोटमध्ये प्लीज एंटर युअर नेम सिक्रेट ॲज पर युअर मॅट्रिक्युली किंवा 10th सर्टिफिकेट किंवा एस-एस-सी म्हणजे 10वीच्या मार्कशीटनुसार किंवा बोथ सर्टिफिकेटनुसार तुम्हाला या ठिकाणी नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर दोन्ही रकाने तुम्हाला सारखाच मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमच्याकडे जर का अल्टरनेट नंबर असेल तर या ठिकाणी टाकू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु ते मॅन्डेटरी नाही आहे. आपल्याला जे स्टार आहेत लालमध्ये ते भरणे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर तुम्हाला दोन्ही ठिकाणी जीमेल आय डी टाकायचा आहे. तुमचा जो जीमेल आय डी असेल व्हॅलिड म्हणजे चालू असणे गरजेचे आहे फोनमध्ये आणि तो ईमेल तुम्हाला दोन्ही ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर आता या ठिकाणी लिहायचं आहे तुम्ही ज्या स्टेटमध्ये बिलॉंग करता ते स्टेट या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे आपलं स्टेट निवडल्यावर तुम्हाला तुमच्या स्टेटनुसार या ठिकाणी झोन चूज करायचे आहेत. आता या ठिकाणी मी एक महाराष्ट्र निवडल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी 2 झोन निर्माण झाले आहेत. एक आहे मुंबई आणि नागपूर. तुम्हाला या ठिकाणी जागा चेक करून झोन निवडायचे आहेत. या ठिकाणी मी मुंबई हे ऑप्शन निवडतो कारण की त्यामध्ये जागा भरपूर आहेत. त्यानंतर मुंबई हा ऑप्शन निवडल्यावर समोरचा कॉलम आहे कॅटेगरीचा. तुमची जे कास्ट असेल ते कास्ट या ठिकाणी तुम्हाला चूज करायची आहे. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी जर का तुम्ही एन-टी वगैरे असाल तर तुम्हाला ओ-बी-सीमध्ये फॉर्म भरायचा आहे कारण की सेंटरमध्ये तुमची कास्ट ओ-बी-सी मोडली जाते. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला कास्ट निवडल्यावर समोरला ऑप्शन आहे की पद. या ठिकाणी पद निवड म्हणजे एकच राहणार आहे एम-टी-एस. तुम्हाला एम-टी-एस हे पद निवडायचं आहे. त्यानंतर पद निवडल्यावर कोड ऑटोमॅटिकली येणार आहे. अशा प्रकारे हे वदरची पूर्ण माहिती भरल्यावर जनरेट ओ-टी-पी या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो जनरेट ओ-टी-पी ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी कॅप्चर टाकायचा आहे. कॅप्चर टाकून सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओ-टी-पी आल्यावर तुम्हाला व्हॅलिड ओ-टी-पी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर
OTP हॅज बीन व्हॅलिडेटेड सक्सेसफुलीचा मेसेज या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर तुम्हाला आय एग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला कॅप्चा टाकून व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केल्यावर आतापर्यंत आपण जेवढी माहिती भरली रजिस्ट्रेशनमध्ये ते आपल्यासमोर शो होणार आहे. तुम्हाला या सर्व चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे, म्हणजे वदरची माहिती भरलेली पूर्ण आहे म्हणून. त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मी वदरची पूर्ण माहिती भरलेली आहे बरोबर असून त्यामध्ये करेक्शन करायची काही गरज नाही. परंतु जर का तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही चुकला वगैरे असेल तुम्ही या ठिकाणी सध्याच करेक्शन करू शकता. अदरवाईज तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये करेक्शन करू शकत नाही सबमिट केल्यावर. सुधारून या ठिकाणी सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला आय एग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नंतर ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. तुमच्यासमोर सक्सेसफुलचा मेसेज येणार आहे आणि रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लोज करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही लॉग इन झाल्यावर गो टू ॲप्लिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी. गो टू ॲप्लिकेशन ऑप्शनला क्लिक केल्यावर मित्रांनो, गो टू ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपल्याला हा 4 स्टेपमध्ये फॉर्म कंप्लीट करायचा आहे. पहिला आहे एलिजिबल सर्टिफिया. या ठिकाणी जे आपण रजिस्ट्रेशन करताना पेज भरले असेल ते या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर जे राहिलेलं आहे ते आपल्याला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहताय की कास्ट आपण जे तुम्ही निवडली असेल ते कास्ट सर्टिफिकेट नंबर, त्यानंतर या ठिकाणी तारीख तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर मेल, जेंडर, मेल फिमेल याचे 2 ऑप्शन आहेत. तुमचं जे जेंडर असेल ते जेंडर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तारीख टाकण्यासाठी या ठिकाणी पाहता की कॅलेंडरचं ऑप्शन आहे. या कॅलेंडरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तारीख टाकण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी तारीख टाकण्याचे ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून जे आपल्या कास्टसाठी तारीख असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर कास्टसाठी तारीख टाकल्यावर खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. जे मी आता डेट ऑफ बर्थ चूज केली ते डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी वय ॲटोमॅटिकली घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला आय सिटिझन या ऑप्शनला क्लिक करून खाली तुम्हाला लिहायचं आहे की डू यू हॅव डोमिसाइल सर्टिफिकेट CB युअर अप्लाय फॉर. या ठिकाणी तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या IB या डिपार्टमेंटमध्ये अर्ज केलेला आहे त्याकडे तुमच्याकडे तुम्ही आदिवासी आहे का किंवा रहिवासी आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर पर्सनल डिटेल तुम्ही जे नाव तुम्ही टाकलं असेल ते या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर इकडे फादर नेम, मदर नेम टाकायचं आहे. त्यानंतर इकडे मॅरिड अनमॅरिडचे जे ऑप्शन आहेत सर्वच या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल आहेत. त्यानंतर तिकडे तुम्हाला रिलिजनमध्ये सिलेक्ट केल्यावर जी तुमची कास्ट असेल, फॉर एक्झाम्पल हिंदू, शीख, बुद्धिस्ट, मुस्लिम वगैरे, ते तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट निवडायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे ही माहिती भरल्यावर तुम्हाला या ठिकाणी सेंटर चूज करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी स्टेट निवडायचं आहे. जे तुमचं जे स्टेटमध्ये तुम्हाला सेंटर हवं असेल आपल्या मतानुसार या ठिकाणी तुम्ही सेंटर तुम्हाला निवडायचे आहेत. मी या ठिकाणी पहिले महाराष्ट्र निवडलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र निवडल्या इकडे तुम्हाला सेंटर महाराष्ट्रामधलं जिल्हा या ठिकाणी शो होतील ते जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. जर का जिल्हा यामध्ये दिसत नसेल तर तो जिल्हा सेंटर म्हणून असेल. अशा प्रकारे तुम्हाला हे 5ही सेंटर निवडायचे आहेत. 5ही सेंटरमध्ये अलग अलग सेंटर तुम्हाला चूज करायचे आहे. एकच सेंटर 5ही सेंटरमध्ये चूज करायचं नाही. त्यानंतर या ठिकाणी हँडिकॅपचं ऑप्शन आलेलं आहे. जर का तुम्ही हँडिकॅप असाल तर येस करायचं, नसेल तर नो. माझ्या केसमध्ये नाही हे ऑप्शन मी निवडतो. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेवटला ऑप्शन आहे या पेजमधलं, तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात का, असेल तर येस, नसेल तर नो. अशा प्रकारे वदरची माहिती पूर्ण भरल्यावर तुम्हाला शो अँड नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता समोरली स्टेप आहे कॅन्डिडेट डिटेलची. तर या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस फिलअप करायचा आहे.
कम्युनिकेशन डिटेलमध्ये जो तुमचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे. एकदम साधा आणि सिंपल फॉर्ममध्ये आहे. नो नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस फिलअप केल्यावर शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, ॲड्रेस फिलअप केल्यावर आणि शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं स्टेप आहे क्वालिफिकेशन डिटेलची. या ठिकाणी तुम्हाला फक्त 10वीची डिटेल तुम्हाला भरायची आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं 10वीचं जे बोर्ड असेल ते बोर्डचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर 10वीची पासिंग डेट, त्यानंतर शाळेचे नाव, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर या ठिकाणी क्वालिफाईड पास आहे की फेल आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 10वीची डिटेल तुम्हाला पूर्ण फिलअप करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज ऑप्शनला क्लिक करून किती मार्किंग मिळाली ते या ठिकाणी टाकायचं आहे. पर्सेंटेज ऑटोमॅटिकली निघतील. त्यानंतर 12वीची तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु या ठिकाणी 10वी टाकणे हे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर तुम्ही अदर क्वालिफिकेशनमध्ये अदर काही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर डू यू हॅव नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे तुम्हाला लँग्वेज येते ती लँग्वेज या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे इंग्लिश आणि हिंदी व्यतिरिक्त तुम्हाला कुठली लँग्वेज येते या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. आणि तुमची जे मातृभाषा असेल ती या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी टाकून ती मराठी. अशा प्रकारे तुम्हाला हा कॉलम भरायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर तुम्हाला पुन्हा शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनचे पेज भरल्यावर समोरची आखरी स्टेप आहे डॉक्युमेंट अँड पेमेंटची. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला जो फोटो असेल पासपोर्ट साईज तो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. 2 नंबरमध्ये सिग्नेचर अपलोड करायचे आहे. 3 नंबरमध्ये तुमचे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे आपण त्याला अधिवास प्रमाणपत्र म्हणतो ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. तुम्हाला फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाईल ऑप्शनला क्लिक करून फोटो तुम्हाला 80 ते 150 KBच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी सिग्नेचर आणि फोटो अपलोड करायचे आहे. फोटो कसा अपलोड करावा हे माहीत करून घ्यायचं कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ₹550 चलन तुम्हाला फाडायचं आहे. या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. त्यानंतर आय ॲग्री. अशा प्रकारे सर्व आय ॲग्री केल्यावर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर टाकून प्रिवाइज करून घ्यायचं आहे. एकदा फॉर्म प्रिवाइज करून तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट केल्यावर तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यावर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म पूर्णपणे कंप्लीट भरून झालेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर का तुम्हाला काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.